आपल्याबरोबर शिवसेनेचे माजी नेते किशोर तिवारी देखील जोडले गेलेले आहेत। तुम्ही या प्रकरणामध्ये मदत केली होती असा देखील तुमच्यावर आरोप आहे। काय सांगाल? आता हा सगळा आरोप झालाय, पुन्हा चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। ची मागणी केली आहे त्यांच्या वडिलांनी, परंतु त्यामध्ये त्यांनी फार गंभीर आरोप लावले आहेत। तर कोर्टाने त्याची चौकशी करून घ्यावी, सीबीआयची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। पण सीबीआयची चौकशी सुरूच आहे। मात्र आता 3-4 वर्षानंतर काय पुरावे मिळतील, काय होईल, त्यावेळेस त्यांच्या वडिलांची काहीही तक्रार नव्हती आणि मी फार जरूर विचारणा केली होती। त्यांचं उत्तर सुद्धा होतं, पोलिसांसमोर त्यांनी सांगितलं होतं, कोर्टातही त्यांना तक्रार करायची नव्हती। त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या मुलीने आत्महत्या केली, आता त्यांना पश्चात्कार झाला आहे आणि त्यांची आत्ताची जी रिट पिटिशन आहे त्याच्यामध्ये तर खूप काही गंभीर आरोप आहेत। तर मला असं वाटतं की काही लोक याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सत्य बाहेर यावं। काही पोलिसांना काही मिळत असेल, सीबीआयला काही मिळत असेल तर त्यांनी जगासमोर ठेवावं आणि दिशा सालियानला न्याय मिळावा। याच्यात काय हरकत आहे? काय हरकत आहे तुम्हीच सांगा ना। आणि आता मी जे बोलतोय, मी त्यावेळेस मला कधी दिसलं असतं 1% सुद्धा की आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे तर मी मदत केली नसती। परंतु आदित्य ठाकरे यांचा काडी मात्र संबंध असताना त्यांना गोवण्यात येत होतं असं मला स्पष्ट दिसत असताना मी त्याला इंटरव्हेन्शन केलं होतं। आणि आज सुद्धा त्याच्या वडिलांनी सुद्धा या प्रकरणात तेच म्हणाले होते की 8:30-9 पर्यंत काहीतरी पार्टीत आले होते, नंतर निघून गेले। आदित्य ठाकरे त्या पार्टीत गेले होते? हा, तिथे एक पार्टी झाली होती आणि मला जी काही माहिती देण्यात आली त्याच्या बरोबर बोलतो मी। ही माहिती आणि मी सांगतो त्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या काहीही तक्रारी नव्हत्या। आता त्यांच्या वडिलांच्या मागे हात धुवून काही लोक लागले होते, तक्रार करा आम्ही न्याय मिळवून देतो। ते हात धुवून तक्रार करणारे जे होते ते सगळेच्या सगळे भाजपच्या पेरोलवर आहेत हेही मला माहित आहे। तर भाजप प्रयत्नशील आहे की याच्यामध्ये कसंही ठाकरे कुटुंबियांना बदनाम करावं, परंतु आता काय राहिलेलं नाहीये। मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला सगळं समजते की त्याच्यामध्ये कोणतेच पुरावे कोणाच्याच विरुद्ध नव्हते। अगदी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धन्यवाद किशोर तिवारी जी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर किशोर तिवारी यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा कुठलाच रोल नाही असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये किशोर तिवारी हे देखील होते असं देखील एकीकडे म्हटलं जात असताना आता किशोर तिवारींनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा या सतीश सालियन, दिशा सालियनच्या वडिलांनी जी याचिका केलेली आहे कोर्टात, त्या याचिकेमध्ये आता पुढे कोर्ट काय नेमका निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात पोलिसांची भूमिका जी आहे त्यावर देखील दिशाच्या वडिलांनी आरोप केलेला आहे। पोलीस तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेले आहेत। तर दिशा सालियनच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करा याचिकेद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती असा गंभीर आरोप आहे। तपास समीर वानखडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करा असं देखील त्यांनी मागणी करताना म्हटलंय। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आमच्यावर दबाव टाकला असा गंभीर आरोप आहे। या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते देखील पाहूयात। दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईमध्ये झाला होता। दिशा सालियनचा बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला। पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली होती। आत्महत्या नसून हत्या असल्याचा नारायण राणे यांच्या कुटुंबियांचा आरोप होता। मुंबईमध्ये एका पार्टीत दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला।